हॅलो एव्हरीवन, आय एम आदेश खराटे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल चॅम्प केमिस्ट्री. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत SN2 रिॲक्शन. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहीत पाहिजेत SN2चा मिनिंग. ठीक आहे, तर फॉर लक्षात ठेवा, S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लियोफिलिक आणि 2 फॉर बायमॉलिक्युलर. मग याला कसं म्हणायचं? इट इज अ बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. याला कसं म्हणायचं? बायमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता याचा जो रेट असतो, याला काय म्हणलेलं आहे आपण? बायमॉलिक्युलर. म्हणून याचा जो रेट असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ॲज वेल ॲज न्यूक्लियोफाईल. बरोबर आहे. ह्या रिॲक्शनला आपण बायोमॉलिक्युलर रिॲक्शन म्हटलं. बाय मीन्स काय होते? 2. मग याचा जो रेट असतो हा दोन गोष्टीवर डिपेंड असतो. एक म्हणजे तुमचा सबस्ट्रेट आणि दुसरा म्हणजे तुमचा न्यूक्लियोफाईल. म्हणून या रिॲक्शनला काय म्हणलेलं आहे? बायोमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता याची डेफिनेशन कशी करायची? लक्षात ठेवा, इट इज SN2 रिॲक्शन इज डिफाइंड ॲज और इट इज अ बायोमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन विच रेट इज डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ काय? सबस्ट्रेट अँड न्यूक्लियोफाईल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ सबस्ट्रेट अँड न्यूक्लियोफाईल. म्हणून याला काय म्हणलेलं आपण? बायोमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता याच्यावरूनच तुम्हाला ऑर्डर समजते याचं. ठीक आहे, याची ऑर्डर किती असणार? ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये काय करत असतो आपण? या दोघांची काय करत असतो? ॲडिशन करत असतो. म्हणजे 1 + 1 म्हणजे काय आलं? 2. म्हणून आपण SNच्या वरी काय लिहित असतो? आपण 2 लिहित असतो. कारण याची ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती आहे? 2 आहे. SN1 मध्ये त्याची ऑर्डर किती होती? 1 होती. म्हणून आपण SNच्या वरी काय लिहिलं होतं? 1 लिहिलं होतं. इथपर्यंत समजलं. याची ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती आहे? 2 आहे. आणि मॉलिक्युलरिटी सुद्धा किती आहे? 2 आहे. म्हणून याला म्हणायचं बायोमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता ही जी रिॲक्शन असते याचं बघूया आपण मेकॅनिझम. याचं बघायचं आपल्याला मेकॅनिझम. आता जी SN1 रिॲक्शन होती ही 2 स्टेपमध्ये इन्व्हॉल्व होती. ही जी SN2 रिॲक्शन आहे ती असते 1 स्टेप रिॲक्शन असते. म्हणून या रिॲक्शनला कन्सर्टेड मेकॅनिझम सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला? कन्सर्टेड मेकॅनिझम. कधी कधी तुम्हाला बोर्डमध्ये असा क्वेश्चन विचारू शकतात, राईट द कन्सर्टेड मेकॅनिझम ऑफ SN2 रिॲक्शन. तर कन्सर्टेड आल्यावर तुम्ही कन्फ्यूज होता. तर कन्फ्यूज होण्याची काय आवश्यकता नाही. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं? SN2चं मेकॅनिझम पाहायचं. तर SN2चा जो सबस्ट्रेट असतो, लक्षात ठेवा, तो आपण घेतो 0 डिग्री अल्किल हॅलाइड. फॉर एक्झाम्पल हा H, हा तुमचा बॅकवाला H. ठीक आहे, हा तुमचा फ्रंटवाला H आणि हा तुमचा असणार काहीतरी आयोडीन घेऊ आपण. ठीक आहे, हा काय तुमचा 0 डिग्री अल्किल हॅलाइड. ठीक आहे, 0 डिग्री अल्किल हॅलाइड. आता हाच काय घेतला याचं रिझन आपण बघूया जेव्हा आपण त्याचे फॅक्टर पाहणार. फक्त आता इथे काय करा, तुम्ही रिॲक्शन समजण्याचा प्रयत्न करून घ्या. इथे घेतला आपण OH- न्यूक्लियोफाईल. OH- काय घेतला? न्यूक्लियोफाईल घेतला. आता लक्षात ठेवा, याचा अटॅक करायचा आपल्याला या स्पीसीसवर. मग सगळ्यात पहिले काय पाहायचं की हा न्यूक्लियोफाईल आहे. न्यूक्लियोफाईल कशावर अटॅक करतो? इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरवर. म्हणजे ज्याच्यावर काय असणार? पॉझिटिव्हली चार्ज असणार. मग आणि कार्बन. ठीक आहे, आता याला टेट्राहायड्रल शेपमध्ये लिहिणार ना आपण थोडंसं. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, हा कार्बन आणि आयोडीन याच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह पॉईंट जास्त आहे आयोडीनची. म्हणून आयोडीनवर चार्ज येणार तुमचा पार्शियल निगेटिव्ह. कोणता चार्ज येणार? पार्शियल निगेटिव्ह. म्हणजे कार्बनवर कोणता येणार? पार्शियल पॉझिटिव्ह. आता लक्षात ठेवा, तुमचा जो OH- आहे तो काय करणार? डिफिशियंट कार्बनवर अटॅक करणार. पण आता प्रश्न येते की हा समोरून अटॅक करेल किंवा मागून अटॅक करेल. फॉर एक्झाम्पल पहा, जर यानं समोरून अटॅक करायचा प्रयत्न केला तर हा आयोडीनची साईज कशी मोठी आहे आणि हा काय इथं निगेटिव्हली चार्ज आहे. निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे काय इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. आणि हा काय तुमचा OH-. मग OH- आहे आणि याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी सुद्धा कशी जास्त आहे. मग हा इकून आला तर या निगेटिव्ह चार्ज आणि या निगेटिव्ह चार्जमध्ये काय होणार? रिपल्शन होणार. त्यामुळे हा काय होणार? फ्रंटमधून येणार का? नाही. तर मग हा काय करणार? हा बॅकमधून येणार. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, जेव्हा हा बॅकमधून येतो तेव्हा हा कोणत्या शेपमध्ये होतो? टेट्राहायड्रल शेपमध्ये होतो आणि याची स्टेरिओकेमिस्ट्री मेन्शन होती. पण जेव्हा लक्षात ठेवा हा असा आहे. ठीक आहे, म्हणजे हा बॅक चालला, हा फ्रंट यायला, हा हायड्रोजन आहे. जेव्हा यानं अटॅक केला तेव्हा काय होणार? हा असा होणार. कारण की हा न्यूक्लियोफाईल अटॅक केल्यानंतर हे काय होतील? प्लेनमध्ये जातील. मग प्लेनमध्ये गेल्यानंतर इंटरमिडिएट तयार होणार की ट्रान्झिशन स्टेट तयार होणार? आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं की जेव्हा तुम्ही SN2 रिॲक्शन बघता तेव्हा तिथं काय तयार होते? ट्रान्झिशन स्टेट. तिथे इंटरमिडिएट तयार होत
नाही. ठीक आहे, म्हणजे ही जी स्टेप असते ही वन स्टेपमध्ये इन्व्हॉल्व असते. ती स्टेप कोणती असते ती आपण या ट्रान्झिशन स्टेटमध्ये बघूया. ठीक आहे, मग हा जो मागून याने अटॅक केला तो जी ही जी जॉमेट्री होती ही काय झाली, प्लेनार झाली. म्हणजे कसं झालं तुमचं स्ट्रक्चर पहा, सी हा एच हा एच हा एच. आता हा इकडून काय व्हायला तुमचा बॉन्ड तयार व्हायला कशासोबत, ओ एच सोबत. तर मग इथं काय येणार तुमचा बॉन्ड डॅश 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 ओ एच, आणि हा बॉन्ड काय व्हायला तुमचा ब्रेक व्हायला. म्हणजे ठीक आहे, म्हणून पहिल्या स्टेपला आपण नाव देतो ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. ठीक आहे, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड अँड मेकिंग ऑफ बॉन्ड, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड अँड मेकिंग ऑफ बॉन्ड. इथपर्यंत समजलं का. ठीक आहे, तुमचा ओ एच सोबत बॉन्ड तयार व्हायला आणि आयोडीन सोबतचा बॉन्ड ब्रेक व्हायला, ही बनली त्याची ट्रान्झिशन स्टेट. ही काय बनली त्याची ट्रान्झिशन स्टेट. आता काय होणार की या ट्रान्झिशन स्टेट नंतर हा आयोडीन निघून जाणार आणि या ओ एच सोबत काय होणार, बॉन्ड तयार होणार. आता पुन्हा काय होणार, हा प्लेनर आहे तर प्लेनर हा बॉन्ड निघून गेल्यावर पुन्हा काय करेल, हा त्याची जॉमेट्री रिटर्न करेल. मग जॉमेट्री रिटर्न केल्यानंतर काय होणार, हा ओ एच या साईडला राहील, बाकी तिन्ही ग्रुप काय जातील त्या साईडला जातील. म्हणजे काय वाटणार तुम्हाला, सी. ठीक आहे, सी इकडं हा एच आहे तुमचा, हा बॅकवाला एच, हा इकडे एच. ठीक आहे, आणि हा काय तुमचा सॉरी हा सुद्धा एच आहे, आणि या साईडला काय आला तुमचा ओ एच आला. ठीक आहे, तर या ओ एचने काय केलं, बॅक साईडने अटॅक केला. ठीक आहे, म्हणून याला म्हणायचं 100% इन्व्हर्जन, 100% इन्व्हर्जन. इथपर्यंत समजलं का. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, SN1 रिॲक्शन ही वन स्टेपमध्ये इन्व्हॉल्व असते. लक्षात ठेवा. आता हा सी आणि आयमध्ये पार्शियल निगेटिव्ह चार्ज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज ओ एच न्यूक्लियोफाईल आहे. हा काय करणार, इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरवर अटॅक करणार, पण फ्रंटवरून करणार का नाही, कारण की या निगेटिव्ह चार्ज आणि या निगेटिव्ह चार्जमध्ये काय होणार, रिपल्शन होणार. म्हणून हा काय करणार, बॅक साईडकडून अटॅक करणार. बॅक साईडकडून अटॅक केल्यानंतर याची जी जॉमेट्री ती काय होणार, चेंज होणार. हे जे आशे होते ठीक आहे, तर हे काय होणार, असे स्ट्रेट होणार, प्लेनमध्ये जाणार. प्लेनमध्ये गेल्यानंतर हा आयोडीन निघून जाईल. ठीक आहे, आणि ओ एच सोबत काय होणार, बॉन्ड तयार होणार. म्हणजे ब्रेकिंग ऑफ बॉन्ड आणि मेकिंग ऑफ बॉन्ड काय व्हायला, सायमल्टेनियसली व्हायला. म्हणून रिॲक्शन किती स्टेपमध्ये इन्व्हॉल्व आहे, वन स्टेप, आणि त्या स्टेपचं नाव काय, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड अँड मेकिंग ऑफ बॉन्ड. इथपर्यंत समजलं. आणि ओ एच आता लक्षात ठेवा, जेव्हा ओ एच सोबत बॉन्ड बनेल तेव्हा हे तीन याचे काय करतील, जॉमेट्री रिटर्न करतील. पण हा ओ एच काय केला, बॅक साईडने अटॅक केला, म्हणून याला म्हणायचं इन्व्हर्जन, आणि त्याचं 100% काय भेटते, पोर्शन भेटते, म्हणून त्याला म्हणायचं 100% इन्व्हर्जन प्रोडक्ट तुम्हाला मिळतो. हे झाले तुमची SN1 रिॲक्शन. आता बघूया याचा ग्राफ. ग्राफलाच काय म्हणणार आपण, एनर्जी प्रोफाईल डायग्राम. तर याच्यात लक्षात ठेवा, जेव्हा SN1 बघितलं तेव्हा किती स्टेप होत्या, 2 स्टेप होत्या, 2 ट्रान्झिशन स्टेट होत्या. मात्र याच्यामध्ये काय होणार, याच्यामध्ये तुमची किती ट्रान्झिशन स्टेट असेल, 1 ट्रान्झिशन स्टेट. कारण की स्टेप किती इन्व्हॉल्वमध्ये, 1 स्टेपमध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे ट्रान्झिशन स्टेट किती असणार, 1 असणार. मग ही झाली त्याची ॲक्टिवेशन एनर्जी. ठीक आहे, ही झाली त्याची डेल्टा ही ॲक्टिवेशन एनर्जी. हा तुमचा प्रोडक्ट, हा तुमचा रिॲक्टन. आणि ठीक आहे, हा रिॲक्टन काय तुमचा 0 डिग्री अल्किल हॅलाइड ट्रान्झिशन स्टेट ही बनली तुमची. ठीक आहे, आणि तुमचा प्रोडक्ट झाला हा 100% इन्व्हर्जन. इकडं काय असतं तुमचं, रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन, आणि इकडं असते तुमची एनर्जी. आता पुन्हा प्रश्न, याचा डेल्टा एच काय असतो, निगेटिव्ह असतो. का असतो, का असतो, कारण की प्रोडक्टची एनर्जी कशी आहे, कमी आहे. कमी आहे म्हणजे तो स्टेबल आहे. रिॲक्टंटची एनर्जी कशी आहे, जास्त आहे. आणि रिॲक्टंटची एनर्जी जास्त आहे म्हणजे हा कसा आहे, अनस्टेबल आहे. प्रोडक्टची एनर्जी कशी आहे, कमी आहे म्हणजे हा कसा झाला, स्टेबल झाला. म्हणून याचा डेल्टा एच काय, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर रिॲक्शन कोणती असते तुमची, एक्झोथर्मिक. रिॲक्शन कोणती असते, एक्झोथर्मिक. आता एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय असतं, द रिॲक्शन इन विच इव्हॉल्युशन ऑफ हीट, ज्या रिॲक्शनमध्ये हीट इव्हॉल्व होते त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक, आणि ज्या रिॲक्शनमध्ये हीट ॲब्झॉर्ब होते त्याला काय म्हणायचं, एंडोथर्मिक. इथपर्यंत समजलं का. आपण मेकॅनिझम बघितलं, एनर्जी प्रोफाईल डायग्राम बघितली. आता बघणार आपण याचे फॅक्टर. त्या अगोदर एक छोटासा कन्सेप्ट आहे. आता हा जो तुमचा टर्शरी काय तुमचा, सॉरी टर्शरी म्हणतो, हा काय तुमचा 0 डिग्री अल्किल हॅलाइड. आता मी काय करणार इथं, फॉर एक्झाम्पल घेणार आर, इथे घेणार आर डॅश. ठीक आहे, इथे घेणार आर डॅश. आता एक कन्सेप्ट असते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. काय असते, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह असायला काय असते, तुम्हाला कायरल कार्बन पाहिजे. काय पाहिजेत, कायरल कार्बन, कायरल कार्बन पाहिजे. आता कायरल कार्बन हे काय काय गोष्ट आहे. ठीक आहे, कायरल कार्बन म्हणजे काय, एकाच कार्बनला, कार्बनची व्हॅलेन्सी असते 4, मग एकाच कार्बनला 4 डिफरंट वेगळे ग्रुप असतील. आता पहा आर डॅश, सॉरी हा आहे तुमचा आर, हा आहे तुमचा आर डॅश, हा आहे एच, आणि हा आहे तुमचा आयोडीन. ठीक आहे, चारही ग्रुप कसे आहेत, वेगळे आहेत, म्हणून याला म्हणायचं कायरल कार्बन. आणि हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. लक्षात ठेवा,
जर याचं रोटेशन क्लॉकवाईज असेल, लक्षात ठेवा क्लॉकवाईज असेल तर आपण कन्फिगरेशन करताना काय करतो, आर काढतो. जेव्हा याचा रिॲक्शन होती सेम मेकॅनिझम वापर करेल. इथे काय येणार तुमचा आर, इथे काय येणार आर डॅश, इथं वर येणार एच, इथे काय येणार आर आणि आर डॅश, इथे काय येणार आर आणि आर डॅश. तर तुमचा प्रोडक्ट काय होतो, जो तुमचा न्यूक्लियोफाईल आहे तो काय करतो, बॅक साईडने अटॅक करतो, म्हणजे रिव्हर्स कंडिशन होते. काय होते, रिव्हर्स कंडिशन होते. तर अशा कंडिशनला म्हणायचं वॉल्डन इन्व्हर्जन. वॉल्डन इन्व्हर्जन हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. वॉल्डन इन्व्हर्जन कशाला म्हणायचं लक्षात ठेवा. ठीक आहे, तुमचा न्यूक्लियोफाईल फ्रंटला होता, इकडून येताना काय झाला, बॅकला आला. ठीक आहे, आणि जर याचं कन्फिगरेशन आर असेल तर याचं कन्फिगरेशन काय असणार, यस, म्हणजे याचं रोटेशन क्लॉकवाईज असेल तर याचं रोटेशन काय असणार, अँटी क्लॉकवाईज असणार. तर याला काय म्हणायचं, वॉल्डन इन्व्हर्जन. इथपर्यंत ठीक आहे. आता बघूया आपण त्याचे फॅक्टर्स. पहिला फॅक्टर असतो सबस्ट्रेट. सबस्ट्रेट काय घेतला आपण, 0 डिग्री अल्किलेट. फॉर एक्झाम्पल CH3 असं लिहितो मी, CH3, आणि हा तुमचा आयोडीन. त्यानंतर त्याची ऑर्डर कशी असते, 0 डिग्री, नंतर प्रायमरी दॅट इज CH3, इथे काय असणार CH2 आयोडीन. त्यानंतर सेकंडरी CH3 CH, इथं आय, इथे काय लागणार CH3, आणि नंतर असणार टर्शरी CH3 CH3 आणि इथं काय असणार आयोडीन. आता हीच ऑर्डर का, म्हणजे 0 डिग्री अल्किल SN2 रिॲक्शन का देते. जसं आपण बघितलं होतं SN रिॲक्शनमध्ये काय बघितलं होतं की जो तुमचा सबस्ट्रेट असतो तो कसा असतो, टर्शरी अल्किल हॅलाइड. पण इथं काय घेतलं आपण 0 डिग्री. तर असं का, तिचं रिझन पाहिलं होतं आपण, कार्बोकॅटायनचा हायपरकॉन्जुगेटिव्ह इफेक्ट. आता इथं काय असतं तुमचा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जो रेट असतो हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो तुमचा स्टेरिक हिंड्रन्सला. लक्षात ठेवा, SH स्टेरिक हिंड्रन्स. तर काय असतं माहिती आहे का, जिथं स्टेरिक हिंड्रन्स जास्त असेल तिथं रेट कसा असेल, कमी. आता लक्षात ठेवा, तुमचा जो हायड्रोजनची साईज आहे, हायड्रोजनची साईज कशी असते, कमी असते. त्यामुळे जो न्यूक्लियोफाईल येणार तुमचा OH- हा इझिली काय करू शकतो, याच्यावर अटॅक करू शकतो बॅक साईडनं. परंतु इथं काय झालं लक्षात ठेवा, इथं काय झालं, हा तुमचा अल्फा कार्बन, इथं एक CH3 ग्रुप आहे आणि दोन काय आहेत हायड्रोजन आहे. इथं CH3 ग्रुप आहे आणि हे दोन काय आहेत हायड्रोजन. म्हणजे बल्कीनेस वाढलं म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स काय झालं, वाढलं, म्हणजे रेट काय होणार त्याचा, कमी होणार. रेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्टेरिक हिंड्रन्स. मग इथं बल्कीनेस वाढलं म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स वाढलं तर रेट काय होणार, कमी होणार. म्हणजे ॲज कम्पेअर टू प्रायमरी अल्किल हॅलाइड 0 डिग्री कसा देणार, जास्त प्रमाणात त्याचा रेट देणार. मग इथं काय झालं, इथं 2 CH3 वाढले, बल्कीनेस अजून वाढलं म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स काय झालं, अजून वाढलं, म्हणजे रेट काय होणार, कमी होणार. इथं काय झालं, 3 CH3 झाले, काय झाले, 3 CH3 झाले, म्हणून स्टेरिक हिंड्रन्स अजून वाढलं आणि रेट काय होणार, कमी होणार. म्हणून सगळ्यात जास्त इफिशियंटली कोण देणार, इफेक्टिव्हली कोण देणार, तर हा 0 डिग्री अल्किल हॅलाइड देणार. इथपर्यंत समजलं. त्यानंतर न्यूक्लियोफाईल. त्यानंतर दुसरा फॅक्टर काय तुमचा, इथं सेकंडरी अल्किल हॅलाइड CH3 CH3 आहे. ठीक आहे, दुसरा फॅक्टर आहे तुमचा न्यूक्लियोफाईल. इथं जी SN1 रिॲक्शन होती तिथं काय केलं आपण, वीक न्यूक्लियोफाईल ॲज वेल ॲज काय केलं होतं, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल. परंतु इथं काय लागणार तुम्हाला, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल. कारण की इथं काय होते, इथे इंटरमिडिएट तयार होते का, नाही, काय होते, ट्रान्झिशन स्टेट तयार होते. आणि तुम्हाला जर आयोडीन ब्रेक करायचं असेल तर हा इझिली जो स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल पाहिजे, म्हणजे काय होईल, जेणेकरून आयोडीन लवकर निघून जाईल. ठीक आहे, त्यानंतर पाहिजे तुम्हाला सॉल्व्हेंट. ठीक आहे, आता सॉल्व्हेंट मागच्या रिॲक्शनमध्ये सांगायचं राहिलं होतं, तिथं लागते प्रोटिक सॉल्व्हेंट. तिथं काय लागते, प्रोटिक सॉल्व्हेंट. आणि SN2 मध्ये काय लागते, अप्रोटिक सॉल्व्हेंट. आता प्रोटिक म्हणजे काय आणि अप्रोटिक म्हणजे काय, सॉल्व्हेंट. आता बरोबर, प्रोटिक सॉल्व्हेंट. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सॉल्व्हेंट माहीत पाहिजे. जेव्हा तुम्ही 12 मध्ये सॉल्व्हेंट होतं आपल्याला सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये कसं राहतं. फॉर एक्झाम्पल आता लक्षात ठेवा, मला चहा बनवायचा आहे, मग मी काय केलं की एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये पाणी टाकलं. ठीक आहे, मला 2 कप चहा बनवायचा, मग 2 कप म्हणजे 1 कप पाणी, 1 कप दूध टाकलं आणि थोडीशी काय टाकली, 2 चम्मच साखर टाकली. मग त्या पातेल्यामध्ये जास्त क्वांटिटी लिक्विड, दूध लिक्विड फॉर्ममध्ये असतं, पाणीसुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये असतं. मग जे जास्त आहे त्याला काय म्हणायचं, सॉल्व्हेंट. आणि जे कमी म्हणजे साखर आपण 2च चम्मच टाकली, ॲज कम्पेअर टू पाण्याचं जेवढं पोर्शन आहे त्याच्या कमी, ते साखरेचं पोर्शन कसं आहे, कमी आहे. म्हणून जे जास्त प्रमाणात असते त्याला म्हणायचं सॉल्व्हेंट आणि जे कमी प्रमाणात असते त्याला काय म्हणायचं, सोल्यूट. आता लक्षात ठेवा, सॉल्व्हेंट समजलं काय आहे तुम्हाला. ठीक आहे, जे जास्त प्रमाणात असते सिस्टीममध्ये त्याला काय म्हणायचं, सॉल्व्हेंट म्हणायचं. आता काय प्रोटिक सॉल्व्हेंट, प्रोटिकचा अर्थ काय होते, प्रोटॉन. प्रोटिकचा अर्थ काय होते, प्रोटॉन. म्हणजे असं सॉल्व्हेंट पाहायचं की त्याच्यामध्ये काय असला पाहिजे, प्रोटॉन असला पाहिजे. मग तुम्ही H2O घेऊ शकता. ठीक आहे, H2O मध्ये प्रोटॉन आहे. अमोनिया घेऊ शकता.
ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा काय प्रोटॉन आहे, तर याला म्हणायचं प्रोटिक सॉल्व्हेंट. अप्रोटिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रोटॉन नाही. मग प्रोटॉन नाही तर असा एक सॉल्व्हेंट असू शकते तुमचा CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3, याचं नाव काय ॲसिटोन, याचं नाव काय ॲसिटोन. हा झाला तुमचा अप्रोटिक प्रोटॉन. म्हणजे हा H+ देणार का नाही, म्हणजे प्रोटीन म्हणजे H+ देणार आणि अप्रोटिक म्हणजे काय H+ देणार नाही. ठीक आहे, हा झाला त्यांचे फॅक्टर सबस्ट्रेट, न्यूक्लियोफाइल आणि सॉल्व्हेंट. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघूया. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता तुम्हाला क्वेश्चन कसा विचारतात, म्हणजे जेव्हा तुम्ही नेट गेट अशी एक्झाम दिसाल तर तुम्हाला काय ते आयडेंटिफाय फॉलोइंग रिॲक्शन और SN1 और SN2. तुम्हाला रिॲक्शन ओळखता आली पाहिजे. आपल्याला तुम्हाला सोपं वाटते, कारण की तुम्हाला वाटते की टर्शियरी अल्किल हायड्राइड असला की SN1 आणि प्रायमरी किंवा 0 डिग्री असेल तर SN2, पण तसं नसते. तुम्हाला सॉल्व्हेंटही लक्षात ठेवावं लागते, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइलही लक्षात ठेवावं लागते, आणि मेन कंडिशन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल मी असं दिलं तुम्हाला RC डबल बॉन्ड O CH2, इथं दिला मी आयोडीन. ठीक आहे, पहिल्या स्टेपमध्ये. ठीक आहे, तर आता काय होणार, फॉर एक्झाम्पल इथं होणार SN1 होणार की SN2 होणार, माझा क्वेश्चन आहे SN1 होणार की SN2 होणार. तर काय करायचं अशा वेळेस, पहिली गोष्ट म्हणजे हा लिव्हिंग ग्रुप आहे, हा निघून जाणार. मग इथं काय होणार तुमचा लक्षात ठेवा, हा असा आयोडीन होता, हा निघून गेला तर याच्यावर आयोडीनवर येणार निगेटिव्ह चार्ज, आणि इथून गेला म्हणजे याच्यावर चार्ज पण येणार पॉझिटिव्ह चार्ज. हे झालं, आता लक्षात ठेवा. हा जो ग्रुप आहे तुमचा काय आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, म्हणून याच्यावर येणार निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावर काय येणार पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ॲडजस्टिंग कार्बनवर काय झाले, दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज झाले. असं असते का, हे अनस्टेबल कंडिशन आहे. मग आपल्याला काय पाहिजे, स्टेबल कंडिशन पाहिजेत. मग अशा वेळेस काय होते लक्षात ठेवा, आपला मॉलिक्यूल काय होता, हा होता RC डबल बॉन्ड O CH2I. SN2 मध्ये काय होते, ब्रेकिंग ऑफ बॉन्ड अँड मेकिंग ऑफ बॉन्ड टेक प्लेस सायमल्टेनियसली. मग हा जो OH निगेटिव्ह मायनस आहे, ठीक आहे, अशी कंडिशन असेल तर होते SN2. म्हणजे हा OH मायनस काय करणार, तुमचा डायरेक्ट याच्यावर अटॅक करेल आणि तुमचा हा लिव्हिंग ग्रुप निघून जाईल, आणि फॉर्मेशन काय होईल RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2. म्हणजे ही रिॲक्शन कोणती झाली, SN2, कारण ब्रेकिंग ऑफ बॉन्ड आणि मेकिंग ऑफ बॉन्ड काय झालं सायमल्टेनियसली. तर असे प्रॉब्लेम तुम्हाला पेपरमध्ये येतात आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. अजून एक प्रॉब्लेम घेऊया आपण. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल असा असेल RCH2O CH2, इथे घेतला मी Br, आज लक्षात ठेवा. इथं सांगायचं तुम्हाला SN2 रिॲक्शन आहे की SN1 आहे की SN2 आहे. तर सगळ्यात गोष्टी काय करायचं, हे काढून टाकायचं, हे झालं प्लस. ठीक आहे, आता हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन काय करतो, या प्लस चार्जला काय करू शकतो, स्टॅबिलाइज करू शकतो. तर मग ही रिॲक्शन असते, जर स्टॅबिलाइज करू शकला असला तर ही रिॲक्शन असते SN1. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जो कार्बोकॅटायन तयार होतो तो जर त्याला स्टॅबिलाइज करणारा कोणी ग्रुप असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असेल, तर मग तशा ठिकाणी काय होते, SN1 रिॲक्शन होते. आणि तुमचा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्बोकॅटायन जर स्टेबिलाइज नाही झाला तर तिथं काय होते, SN2 रिॲक्शन होते. एवढा डिफरन्स समजला. तर असे प्रॉब्लेम बघूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं आता कधी काय होते, आता हा इलेक्ट्रॉन देते मग +M न देते, +I न देते, किंवा मग हायपर कॉन्जुगेटेड देते, याच्यावर डिपेंड करते. तर त्याची ऑर्डर अशी असते, तुमचा जो मेझोमेरिक इफेक्ट असतो तो त्याची प्रायोरिटी जास्त असते ॲज कम्पेअर टू इंडक्टिव्ह इफेक्ट ॲज कम्पेअर टू हायपर कॉन्जुगेटिव्ह. तर मग अशा ठिकाणी पाहतात कधी काय होते, एकाच मॉलिक्यूलमध्ये तुम्हाला मेझोमेरिक देतील, तिथं लिव्हिंग ग्रुप देतील, इंडक्टिव्ह देतील, तिथं लिव्हिंग ग्रुप देतील, आणि हायपर कॉन्जुगेटिव्ह देतील, तिथे सुद्धा लिव्हिंग ग्रुप देतील. तर मग अशा ठिकाणी काय करायचं, मेझोमेरिकचा इफेक्ट पाहायचा, त्याला प्रायोरिटी जास्त द्यायची, आणि तिथे काय होणार, SN1 रिॲक्शन होणार. इथपर्यंत ठीक आहे. थँक मित्रांनो. तुम्हाला चॅनल आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.